मंचावर उपस्थित डॉक्टर सुरेश चंद्र, चीफ सायंटिस्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन CSIR जम्मू, सर्वात आधी त्यांनी त्यांचं बहुमूल्य वेळ काढून ते आपल्या नागपूरवासियांसाठी ह्या विषयावर किंवा ह्या विषयाची गंभीरता किती आहे, या विषयावर काय काय केलं जाऊ शकते, या विषयापासून शेतकऱ्यांना काय काय मिळू शकतो आणि त्या विषयात IIM जम्मू नागपूर महाराष्ट्रामध्ये आपली कोणत्या प्रकारे मदत करू शकते, कोणत्या कोणत्या जातीचे गवत आपल्या नागपूर किंवा विदर्भ महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात, त्यांची सखोल माहिती त्यांनी दिली. म्हणून मी त्यांचा धन्यवाद देतो. आणि लांब लांबून आलेले शेतकरी, एक थोडंसं दुःख होतो की आज आपण एखादी चटकमटक विषय ठेवला तर मंचाच्या बाहेरसुद्धा, स्टॉलच्या बाहेरसुद्धा उभं राहायला जागा भेटत नाही. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतीमधले नवे प्रयोग किंवा शेतीबद्दल उदासीनता हे लोकांच्या आता मनात नाही तर रक्तात भिनलेली मला दिसते. आणि त्यातलंच एक उदाहरण म्हटलं तर दर तिसऱ्या दिवशी नव्हे तर दर 3 तासामध्ये भारतामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होऊन राहिली आहे. आता या विषयावर संशोधन करणे हा खूप मोठा विषय आहे. का शेतकरी याच्यामध्ये उदासीन आहेत? सरकार कुठं त्याच्यामध्ये कमी पडत आहे? गव्हर्नमेंटचे अधिकारी कमी पडत आहे का शेतकरी स्वतः त्याच्यामध्ये कमी पडत आहे? हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. बरे असो, मी अशोक कुमार जोनवाल, डायरेक्टर पॅसिफिक ॲग्रो नागपूर. आम्ही IIM जम्मूला खूप विनंती करून, त्यांच्या खूप रावण्या करून त्यांना तिथून उचलून इथं आणलेलं आहे. आम्ही या विषयावर 11 ऑक्टोबर 2015 रोजी निरीमध्ये एक मोठा सेमिनार आयोजित केला होता, राष्ट्रीय पातळीवरचा होता. त्या सेमिनारमध्ये मी फीस ठेवली होती, 1000 रुपये फीस होती आणि 80च्या वर लोक त्या माहिती घ्यायला इथं आले होते. जवळपास 8 राज्यातले जयपूर, चेन्नई, मद्रास, कलकत्ता इथून लोक आले होते. तर मित्र असू द्या, आपल्या भागात ह्या प्रोजेक्टमध्ये खूप मोठा वाव आहे. आणि जे व्हरायटी त्यांनी सांगितलं, जे जाती सांगितल्या, ते जाती आम्ही त्यांच्याकडून आणलेल्या आहेत आणि आपल्याकडे ट्रायलवर ते चालू आहे. आणि येत्या खरीप हंगामामध्ये ते शेतकऱ्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ. अगोदर आम्ही पाहू की त्यांनी जे काय दिवे तिथे लावले आहेत त्याचं उजेड आमच्याकडे किती पडतो, ते आम्हाला पाहायचं आहे. ते पाहिल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांपर्यंत व्हरायटी पोहोचवणार आहोत. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे आणि ते ऑलरेडी आपल्याकडे आलेले आहेत की जसं RRL CN5, त्याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहे. एक सिट्रोनेला, ज्याला लेमन ग्रास आणि रोजाग्रास. रोजाग्रासमधून जिरेनल मिळतो आणि लेमन ग्रासमधून सिट्रॉल मिळतो. त्या व्हरायटीज आणलेल्या आहेत. त्यापैकी एक व्हरायटी आहे CN5 रोजाग्रास, ज्याला म्हणू शकतो आपण. त्याची आपण 1 वर्षापासून इथं ट्रायल घेतलं आहे, मल्टी लोकेशन ट्रायल घेतलं आहे. रिझल्ट त्याचे अगदी सुंदर आहे आणि त्याच बळावर ह्या लोकांना मी तिथून ओढून इथं आणलं होतं. सरकारी अधिकारी त्यांना समजत नाही म्हणून जर ठोकतोय मराठीमध्ये की ह्या लोकांना मला खूपच जास्त यांची विनंती करून मला इथं बोलावं लागलं की एवढं मोठं एक व्हरायटी डेव्हलप करायला जवळपास 8 वर्ष लागले. ज्या व्हरायटीची मी गोष्ट करतो त्या व्हरायटीवर कमीत कमी 7 ते 8 सायंटिस्टनी 8 ते 10 वर्ष काम केलं असेल. किती खर्च लागला असेल त्या व्हरायटीला डेव्हलप करायला, किती पगार या लोकांना गेले असतील आणि किती गव्हर्नमेंटचा पैसाचा चुराडा झाला असेल, तुम्ही जरा करा. पण त्याची माहिती द्यायला हे लोक इंटरेस्ट घेत नाही. काय गरज आहे? ठीक आहे, दिवे लावले असतील तिथे, पांच्या उजेड त्याचा पडो का नाही पडो, कोणाला काही घेणं देणं नाही आहे. पण ती व्हरायटी आम्ही आणलेली आहे. मी स्वतः माझा खर्च करून, माझा पैसा, माझा वेळ सगळं मी लावून, माझी मेहनत लावून ती व्हरायटी मी इथं डेव्हलप केली आहे. आणि ती सेन व्हरायटी जी आहे त्याचे रिझल्ट इतके उत्तम आहे की हे इथं लागणारे जितके म्हणजे सुगंधी गवत असेल त्या सुगंधी गवताला मागे टाकण्याची त्याची ताकद आहे. थोडक्यात सांगतो, वेळ ऑलरेडी झालेला आहे, सरांनी माझंसुद्धा वेळ घेऊन घेतलेला आहे, काय हरकत नाही. तर त्या व्हरायटी प्रामुख्य फक्त एवढंच आहे की त्याचं गवत जे आहे त्याचं उत्पादन 25 टन प्रति एकर प्रति वर्ष आहे, जे इथं कोणत्याच गवतामध्ये नाही. मग तुम्ही पावरमध्ये घ्या, सिट्रोनला घ्या, नाही तर लेमन ग्रास घ्या. दुसरी गोष्ट, त्या गवतामध्ये आम्ही इथं जे ट्रायल केलं प्रत्यक्ष, त्या गवतामध्ये
6 किलोपासून 9 किलोपर्यंत त्याचा उतार आहे. म्हणजे 1 टन गवतामधून आपल्याला जवळपास 6 किलो तेल मिळते. आणि त्या तेलाला आम्ही त्याचे ॲनालिसिस करून घेतलं आहे त्या संस्थाकडून. त्याच्यामध्ये जे केमिकल कंपाऊंड जे जिरण्याल आले ते 83% आहे. त्या क्षेत्रामध्ये लोक असतील त्यांना माहीत असेल 83% म्हणजे जवळपास त्याचा भाव तिखाडीपर्यंत आहे. तिखाडी म्हणजे जवळपास 1500चा रेट आज चालू आहे. आज वरच्यावर जरी गणित आपण पाहिलं, 1 एकरापासून 20 टन गवत, 1 टनापासून 6 किलो गवत असं पकडलं तर 120 किलो तेल आपल्याला एकापासून एका वर्षात मिळते. आणि त्याची आधारभूत किंमत कमीत कमी 1000 रुपये पकडली तर 1,20,000 होतात. सर्व खर्च वजा करता आपल्याला 80,000 ते 1,00,000 रुपये प्रति वर्ष प्रति एकर मिळू शकतो. आणि मित्र हो, ह्याला रिस्क फॅक्टर म्हणजे जोखीम जवळपास नसल्यासारखं आहे. गुरंढोरं खात नाही, माणसं खात नाही, चोरीला जात नाही, कुंपणाची गरज नाही, राखणदार ठेवायची गरज नाही, रोग कीड याला अटॅक होत नाही, त्याच्यापासून सुरक्षित आहे. गारपीट येऊ द्या, वादळ येऊ द्या, ह्याला काही फरक पडत नाही. अति पाऊस येऊ द्या, कमी पाऊस होऊ द्या, ह्याला या पिकाला काही फरक पडत नाही. सर्वात मोठी प्रॉब्लेम जी आहे मजुराची आहे. आज मजुरांची अशी परिस्थिती झाली आहे की ते शेताचे मालक ते झाले आहेत आणि शेताचा मालक हा नोकर झाला आहे. त्याच्या घरी जावं लागते, त्याला विनंती करावं लागते, त्याच्या दाढीला हात लावावं लागते, तेव्हा कुठे तो आपल्या शेतावर राहतो. मी 16 वर्षापासून या क्षेत्रात आहे आणि प्रॅक्टिकली शेतामध्ये जाऊन गावामध्ये काम करतो म्हणून ही परिस्थिती. आणि तुम्हाला सांगू शकतो की आज मजूर जो आहे, शेतात जो कामगार मजूर आहे तो राजा झाला आहे आणि शेतकरी हा नोकर झालेला आहे. मी ह्यासाठी मांडतो ही मुद्दा तुमच्यासमोर. आपल्या ह्या प्रकल्पामध्ये 20 एकरवर जर प्रकल्प असेल तर फक्त 3 मजूर पुरेसे आहेत. एकदा गवताची लागवड स्टॅब्लिश झाली की पुन्हा त्या शेतामध्ये बाईचं काम नाही 5.5 वर्षापर्यंत. मशीनने कापा, मशीनने तेल काढा आणि जागेवर तेल विका. एकदा लावलं 5.5 वर्ष तुम्हाला बघायचं काम नाही. म्हणजे कल्टिवेशन ॲग्रिकल्चरचं काम त्याच्यामधलं 10% आहे आणि इंडस्ट्रीचं काम 90% आहे. म्हणजे एकदा लागवड झालं 4 महिन्यावर पहिली कटिंग येते. कटिंग सुरू झाल्यावर नंतर 3 महिने, 2.5 महिने, 2 महिन्यांनी याची कटिंग सुरुवात होते. ह्याचं फक्त तेल काढत राहायचं. दर 2-2.5 महिन्यांनी कटिंग करा, तेल काढा आणि तेल विका. कट झालेल्या प्लॉटला पाणी द्या आणि खत द्या. इतकं सोपं प्रोजेक्ट आहे, पण दुर्दैवाने हे शेतकऱ्यामध्ये रुजून नाही राहिलं आहे. त्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करून राहिलो आणि आज खूप दुःख वाटतं आहे. सगळं काय प्रचार झालं, सर्व झालं, पण लोकांचं नवीन तंत्रज्ञान, नवीन विषय माहीत करून घ्यायची इच्छा नाही. आम्ही एक CD बनवली आहे, त्याआधी तुम्ही पाहिली असेल. मला खूप दुःखाने सांगावं लागतं, त्याची किंमत आम्ही फक्त 100 रुपये ठेवली. 100ने आम्ही फुकट ठेवू शकतो, पण फुकट ठेवली तर शेतकरी त्याला जाऊन कुठेतरी फेकून देईल. आणि आपण विचारलं तर ते म्हणते नाही साहेब, मी बायकोजवळ दिली होती, माहीत नाही तिने कुठे ठेवली. फक्त 100 रुपये किंमत दिली आहे, पाकिटमध्ये हात घालते. अरे साहेब, संध्याकाळी घरी जायचं आहे, पैसे संपले वाटते. म्हटलं सर, जर 100 रुपये तुम्ही शेताच्या नवीन तंत्रज्ञानासाठी खर्च करू शकत नाही तर देशातला शेतकरी हा वर येऊ शकत नाही किंवा शेतकऱ्याची परिस्थिती चांगली होऊ शकत नाही. एवढं मी त्याला सांगितलं. पटकन दुसऱ्या खिशात हात टाकला आणि 100 रुपये दिले आणि CD घेतली. म्हणजे तुम्हाला कन्व्हिन्स करायची गरज आहे. प्रोजेक्ट आहे, मार्केट आहे, त्याचे वापर आहे. आता मी फार गर्वाने सांगू शकतो की मला फक्त 1 वर्ष झालं आहे आणि मला तेलाची मागणी माझ्याजवळ तेल द्यायला नाही आहे. आज इथलीच कंपनी 3 लोकांचा ग्रुप आहे, त्यांना आम्ही त्याचं कंपाऊंड त्यांना दिलं, त्यांनी टेस्ट केलं, चायनाला पाठवलं. चायनाकडून त्यांना 5,000 किलो तेलाची मागणी आहे दर महिन्याला. एवढी मोठी मागणी आहे. साहेबाकडे मागणी आहे, तेलच नाही आहे, कारण की लागवडच नाही होऊन राहिली आहे. लागवड यासाठी नाही होऊन राहिली की लोकांची जाणून घ्यायची इच्छाच नाही आहे, त्यांची मर्जीच नाही आहे की बा आपल्याला काय होऊ शकतं. एवढं सुंदर प्रोजेक्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठला त्रास नाही, मजुराचा त्रास नाही, जंगली जनावरांचा त्रास नाही, गारपिटाचा त्रास नाही. इतकं सुंदर प्रोजेक्ट आहे की एकदा सुरू केलं की तुम्ही शहरात बसून तो गावात तुम्ही करू शकता. कारण की तिथं राहणारा व्यक्ती हा तेलाला खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, डोक्याला लावू शकत नाही, विकू शकत नाही. म्हणजे एवढं सुरक्षित असून आपण त्याच्याकडे का वळत नाही आहे. आपण निश्चितच त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपण लोक आले इथं, त्यांनी पाहिलं. ह्या विषयावर ज्याला कोणाला अजून माहिती हवी असेल, पत्रकं दिलेले आहेत. मी नागपूरचाच आहे, नागपूरचा पत्ता, फोन नंबर दिला आहे. त्याच्या पलीकडे आपल्याकडे CSRच्या स्टॉलमध्ये आमचे सगळे माहितीपत्रक लागलेले आहेत. मित्र हो,
प्रोजेक्ट करायचा की नाही करायचा हा नंतरचा विषय आहे. पण माझी आवर्जून विनंती आहे की प्रकल्पना जाणून घ्या, त्याची माहिती घ्या, त्याचा उणिवा काय आहे, त्याचे फायदे काय हे जाणून घ्या. आणि आम्ही सांगत आहोत त्याच्यावर विश्वास ठेवू नका, त्याचा क्रॉस व्हेरिफिकेशन करा. खरोखर हे गवत आहे का, खरोखर याचं तेल निघते का. आम्ही जो सेमिनार घेतला होता आनंदराव साहेब, की लोकांनी विचारलं ही CN5 व्हेरायटीज माहीत नाही, IIIM जम्मू क्या हमको मालूम ही नहीं है. म्हणजे ही परिस्थिती आहे. कारण की ह्या लोकांनी करोडो रुपये खर्च केले, पण ह्यांची तिथून प्रचार प्रसार करायला यांचं इतकं उदासीनता आहे की सांगता सोय नाही. म्हणजे हे लोक आलेत. मी 7 नोव्हेंबरला पर्सनली जम्मूला जाऊन विनंती करून आपलं ॲग्रोव्हिजनचं मी यांना विनंती दिली होती, पण शेवटच्या क्षणापर्यंत काही निश्चित नव्हतं की येणार आहे का नाही येणार आहे. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तर हा मुद्दा मी वरती उचलणार आहे. साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, अजून लोक आहेत की हे देश आपला आमच्या खिशातला पैसा एवढा ह्या लोकांच्या मागे लावतो आणि हे लोक एवढे उदासीन का आहेत. यांना खिशातून पैसे खर्च करायची गरज नाही. हे विमानाने येतात, विमानाने जातात, पैसा सरकारचा, वेळ सरकारचा, तरी इतके उदासीन लोक आहेत. एनिवे, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. मी थोडंसं सर मुद्दे असे आहे की हा प्रकल्प खूप सोपा आहे. आपला हवामान ह्याला अनुकूल आहे. मोठ्या प्रमाणावर जे एरोमा मिशन आम्ही सुरू केले IIIM जम्मूसोबत. त्याच्या महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे त्यांनी जे व्हेरायटीज तिथे डेव्हलप केलेल्या आहेत ते आपल्या हवामानाला कितपत सूट करतात. सूट केल्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल कंपाऊंड, पहिली गोष्ट तर त्याच्यामध्ये तेलाचा उतारा किती होतो हा दुसरा विषय आहे. तेलाचा उतारा जरी आला तर त्याच्यामध्ये तेलाचे कंपाऊंड म्हणजे रासायनिक घटक तेवढे आहे की नाही आहे हे प्रमुखाने आम्ही केलं आहे. त्याच्यामध्ये CN5 हे 5 झालेली व्हेरायटी आहे, त्याचं आम्ही चालू करत आहोत. नाही, आपण जे आणलेले आहेत त्यांच्याकडून आपण माझ्या शेतावर 6 व्हेरायटी आहेत. लेमन ग्रासमध्ये CKP25 आहे, दुसरी व्हेरायटी कलाम आहे, तिसरी व्हेरायटी कृष्णा व्हेरायटी जे सीमॅपनी केली आहे. रोजा ग्रास त्याच्यापासून जिरेनेल निघते, त्याच्यामधली व्हेरायटी आपल्याकडे हिमा रोजा आहे, CK10 आहे, हिमा रोजामध्ये CK10 आहे. तवी रोजा आहे ते RLJ CC1 आहे. तवी रोजामध्ये जसं गडकरी साहेबांना यांचे एक रिटायर्ड सायंटिस्ट त्यांची ऑलरेडी भेट झालेली आहे आणि त्या विषयावर आम्ही पुढे बोलणार आहोत. तवी रोजा हा असा प्लांट आहे की हा 15% याची ड्रॉट टॉलरन्स व्हॅल्यू आहे. म्हणजे नुसतं पडीक जमिनीवर आपण ह्याला जर लावून दिलं त्याच्यामधून 15 ते 20 हजार रुपयाचा एकरी नेट बेनिफिट होऊ शकतो. बाकीचे फायदे आहेत. दरवर्षी या पिकाला लावायची गरज नाही. म्हणजे पावसाळ्यात हे येऊन जाईल, 2 कटिंग मिळतील. 2 कटिंग झाल्यानंतर पावसाळा गेल्यानंतर हे गवत वाळून जाईल पण मरणार नाही. डॉर्मेन्सी म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये जाईल आणि पुढच्या पावसाळ्यात आपाप उगून येईल. बरं सर, बरं झालं तुम्ही मला मुद्दे आठवण करून देत आहात. ह्याला 3-4 प्रकारमध्ये आपण ह्या विषयाला प्रोजेक्टला करू शकतो. पहिला विषय किंवा पहिला मॉडेल ज्याला म्हणता येईल त्या पत्रकामध्ये मी दिलं आहे शॉर्टमध्ये की पहिला म्हणजे मॉडेल असा आहे की जो शेतकरी स्वतः सघन आहे, ज्याच्याकडे पैसा आहे ते स्वतःची 12 ते 15 एकरपासून सुरुवात करू शकतो. 30 ते 40 एकरापर्यंत स्वतः गवत लावायचं, स्वतः तेल काढायचं आणि आम्ही त्यांचं गवत घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं असं आहे की ज्या शेतकऱ्याजवळ पैसा आहे पण जमीन कमी आहे, 5 एकर आहे, 4 एकर आहे, त्यांनी आपल्या शेतावर मशीन टाकावी आणि जेवढी उपलब्ध जागा तिथे गवताचं निर्माण करा. आजूबाजू शेतकऱ्यांना ते गवताचे ठोंब देऊन गवताचं उत्पादन करू द्यायचं आणि ते गवत ह्या शेतकऱ्यांनी विकत घेऊन त्याचं तेल काढायचं. हे पण सक्सेसफुल होते. दुसरी गोष्ट, 30 ते 35 एकरचे जर गट तयार होत असतील, 30 ते 35 एकर, तिथं जर शेतकऱ्यांनी या गवताची लागवड केली तर आमची कंपनी ह्यांच्यासोबत मिळून तिथं डिस्टिलेशन प्लांट आम्ही स्वतः टाकू आणि त्या शेतकऱ्यांचं गवत आम्ही वजनाप्रमाणे विकत घेऊ. त्याचं प्राईस आम्ही जवळपास 2,500 रुपये प्रति एकर ठेवलेलं आहे. ते 2,500 रुपये प्रति एकरसुद्धा आमची द्यायची तयारी आहे. आणि त्याचं जर आपण गणित पाहिलं तर जवळपास 25-20 टन जरी गवत पकडलं त्याच्यामधून 2,000 जर रेट दिला 50,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळतात.
आणि आपण जसं ऊसाचं काम करतोय त्याच धर्तीवर आम्ही पण प्रयत्न करत आहोत की शेतकऱ्यांनी फक्त गवत लावायचं, पाणी द्यायचं, त्याची निगा राखायची. आमची गाडी येईल, आमच्या माणसं येतील, गवत कापून नेतील आणि त्या गवताचं वजन झालं की त्याला गवताचा पैसे आम्ही त्यांना देऊ. ह्यासुद्धा गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली करत आहोत. थोडंसं वेळ लागेल, त्यासाठी सरकारची मदत पाहिजे, नेत्या लोकांची मदत पाहिजे, सरकारी अधिकाऱ्यांची मदत पाहिजे. सेमिनार तर आम्ही 11 ऑक्टोबर रोजी घेतला होता, एवढा मोठा सेमिनार होता. इतक्या दुर्दैवाने सांगावं लागतं सर, JDA पासून SAO पासून तालुकापासून सगळ्यांना निमंत्रण दिले होते, आत्माच्या अधिकाऱ्यांनी निमंत्रण, एक सुद्धा माणूस फळकला नाही तिथे, एक माणूस सुद्धा त्या प्रोग्रामला फळकला नाही. ते नॅशनल लेवलचा सेमिनार घेतला होता आणि ट्रिपल एमचे डायरेक्टर आले होते, आपले वटे साहेब निरीचे डायरेक्टर होते, इतके लोक बाहेरून आले होते. पण आपल्या गावातले लोक, गावातले एवढे मी नाव घेऊ इच्छित नाही, JDA पासून सर्वांना निमंत्रण दिलं होतं, पण एक सरकारी अधिकारी सुद्धा तिथं माहिती घ्यायला आला नाही सर. एवढं मोठं आम्हाला दुःखाला सांगावं लागते. लावण, हां सॉरी, याला लावण हा प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर एकदम खूप साधी पद्धत आहे की हे जे ठोंबा आहेत, हे ठोंबापासून याची लागवड होते. 20 एकरचा जनरली एक आम्ही वायबल प्रोजेक्ट समजतो. म्हणजे ती स्वतःची असेल किंवा एक ग्रुप करून करा, 2 शेतकरी करा, 4 शेतकरी करा, मिळून करा, किमान 20 एकर असलं पाहिजे. तर 20 एकरसाठी 2 एकरची नर्सरी करा. 20 एकरचं प्लांटिंग मटेरियल विकायला गेले तर तो शेतकरी लंबा होईल. तर त्या ग्रुपनी 20 एकरसाठी फक्त 2 एकरची नर्सरी करावी. त्या 20 एकरची 2 एकरची नर्सरी करावी. 4 महिन्यानंतर त्या 2 एकरापासून 20 ते 25 एकरची लागवड होऊ शकते. म्हणजे हा जो एक प्लांट आपण लावला, हा एक प्लांट असा लावला तर असा 4 महिन्यामध्ये असा मोठा गुच्छा होतो आणि 4 महिन्यानंतर एक पासून आपण 20 कलमा काढू शकतो. म्हणजे 2 एकरापासून 20 ते 25 एकरची लागवड होऊ शकते. आणि ही जी कॉस्ट आहे हे जवळपास 1 लाख रुपये याची किंमत आहे. म्हणजे नर्सरी करायची, 2 एकरची नर्सरी 1 लाख रुपयामध्ये. म्हणजे 25 एकरचा विचार केला आपण तर हार्डली 4,000 रुपये आपल्याला खर्च करायचे आहे एकरी. आणि 4,000 रुपये सुद्धा 5.5 वर्षासाठी एकदाच करायचे, म्हणजे 1,000 रुपये सुद्धा त्याचा खर्च नाही आहे. तर हे प्लांटिंग मटेरियल आमच्याकडे उपलब्ध आहे, ट्रिपल एम जम्मूकडे उपलब्ध आहे. त्यांचे 2 रुपये किंमत आहे, आमची 1.5 रुपयांनी किंमत आहे. तिथं ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला पडेल, बाकी सगळ्या गोष्टी आहे. आणि ह्या विषयाला लागणारी सर्व माहिती टेक्निकली, सायंटिफिकली आणि मार्केट पद्धतीने आम्ही सगळं द्यायला तयार आहोत. आमची इथं अशी एक महत्त्वाकांक्षी प्लॅन आहे की नागपूरला ह्याचा हब तयार करायचा. म्हणजे सर्व मोठा इथं 1,000-2,000 एकराचा आपण याची लागवड करायची, इथंच त्याचं तेल काढायचं. आणि तेल काढल्यानंतर समजा याच्या तेलापासून आपण गवत काढतो, या गवतापासून तेल काढतो, माफ करा, या गवतापासून तेल काढल्यानंतर हे क्रूड ऑइल आपण ज्याला म्हणतो, कच्चा तेल झाला. या तेलामध्ये विभिन्न प्रकारचे घटक असतात मेजर, जसं जिरेनॉल आहे, जिरेनॉल ॲसिड आहे, ओसिमिन आहे. हे घटक आपण वेगळे करतो फ्रॅक्शनल डिस्टिलेशनपासून. म्हणजे एक मशीन येते, जसं आपण तेल काढतो तसं तेलाचे वेगळे घटकही करता येते. थोडक्यात उदाहरण म्हणायचं असेल तर कच्चा तेल आपण आयात करतो, त्याचं पेट्रोल बनवतो, त्याचं आपण डिझेल बनवतो, पेंट बनवतो. त्या पद्धतीने ह्याचे घटक आपण वेगळे करू शकतो. तर ही इंडस्ट्रीसुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणावर इथं उभी करायची आहे. ह्याचा ॲडव्हान्टेज किंवा फायदा असा आहे की 1,000 रुपये किलो जर कच्चा तेल तुम्ही काढला असेल, त्याचा फ्रॅक्शनल करून घेतलं तर 3,000 ते 3,500 रुपये किलो तो विकला जातो. तर ह्या गोष्टीसुद्धा सुविधा आम्ही उपलब्ध करून द्यायला इथं तयार आहोत. ट्रिपल एम जम्मू आमच्यासोबत आहे. आता ते आमचं साथ कुठपर्यंत देतात ते पाहायचं आहे. आणि त्यांनी जरी आम्हाला साथ दिली नाही तर आम्ही पूर्ण जोमान्याच्या कामामागे लागलो आहेत. आम्ही सरकारी यंत्रणा असो किंवा नसो, सरकारी लोक आमच्यासोबत असो किंवा नसो, आम्ही हा प्रोजेक्ट सक्सेस करून दाखवणार आहोत. आणि त्याच्यात मित्र मला तुमची मदत लागणार आहे. कारण की बघा, कोणत्याही गोष्टीला बल्क क्वांटिटी लागते. आज जर आपण जर 100 किलो तेल तयार केलं तर 100 किलो तेल विकायला तुम्हाला मुंबईला जावं लागेल, दिल्लीला जावं लागेल. तुम्ही 5,000 किलो तेल तयार करा, हे सगळे लोक तुमच्याकडे धावत येतील नागपूरमध्ये की 5,000 तेल अशोक कुमार किंवा इथं नागपूरमध्ये या व्यक्तीकडे उपलब्ध आहे. हे लोक तुम्हाला फ्लाईटनी येतील आणि तुमच्या शेतावर येऊन तुमचं तेल नेतील. पण त्यासाठी तुम्हाला क्वांटिटी पाहिजे. 100 किलो असेल तर तुम्हाला
मुंबईला जावं लागेल, पुण्याला जावं लागेल, ना ते दिल्लीला जावं लागेल. आणि तिथेही जाऊन तुमच्या 1000ची वस्तू ते 500 रुपयामध्ये मागतील. त्याला माहिती आहे की हा रिकामा हात परत गेला की ह्याच्या लागलेला पैसा पुन्हा डबल खर्च होईल. तर क्वांटिटी होण्यासाठी शेतकऱ्यामध्ये जागरूकता येणे गरजेचे आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणे लागवड केली पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे ही क्वांटिटी उपलब्ध झाली पाहिजे. आणि क्वांटिटी उपलब्ध झाली तर पुढच्या प्रोसेसिंग आपण करू शकतो. जर प्रोसेसिंग नाही केलं तर आपण कच्च्या मालची किंमत आपण खूप जास्त देऊ शकत नाही. कोणाचे काय प्रश्न असतील डॉक्टर सुरेश चंद्रासाठी किंवा माझ्यासाठी, तर त्यांनी प्रश्न उपस्थित करू शकतात. बरं बोला. हां बोला बोला. नाही, प्रश्न सांगा तुमचा. हे बघा, हे वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी, ज्याच्याकडून तुम्हाला सिट्रोनेल लावायचं आहे त्यांनी सिट्रोनेलची माहिती घ्या, तो काय करतो, तुम्हाला किती फायदा होतो ते त्याच्याकडून जाणून घ्या. आणि तुम्हाला जर समाधान असेल तर तुम्ही सिट्रोनेलला लावा. मग तुम्ही एक काम करा ना, आमची माहिती घ्या, त्यांची माहिती घ्या, दोन्ही माहिती टाळून पडताळून पहा. जे तिथं तुम्हाला योग्य वाटत असेल त्याच्याकडे तुम्ही हा प्रोजेक्ट तिथं राबवा. हो, सगळं काय दिलेलं आहे तिथे, सर्व दिलेलं आहे. कारण की कसं आहे, काही लोक इथं सिट्रोनेलमध्ये काम करत आहे, त्याच्याबद्दल मला काही सांगता येणं योग्य नाही आहे. म्हणून शेतकरी आहे, तुम्ही दोन्ही विषयाची माहिती घ्या, दोन्ही गवताची तुम्ही माहिती घ्या, दोन्ही जे विषय ते समजून घ्या, आणि जे योग्य वाटेल ते सद्बुद्धीने तुम्ही त्याचा निर्णय घ्या. अजून कोणाचे काही प्रश्न? सर नाही, माझं प्रायव्हेट काम आहे सर. कारण की कसं की आतापर्यंत सर हे सगळं पैसा मी खर्च करतो. मी बोलतो सर, बस मी येतो, पर्सनली भेटेल तुम्हाला, पर्सनली भेटतो. हो सर. सर ह्याला आपण जे पहिली लागवड असेल तर आपण खूप झालं तर एक नर्सरी तिथं करू शकतो आपण. हा प्लांट तिथं नाही करू शकतो, कारण की हा 6 वर्षाचा प्लांट आहे. 5 ते 6 वर्ष म्हणजे त्याची लाईफ आहे. आपल्याला 1-1.5 वर्षामध्ये ऊस काढावं लागते, मग तुम्हाला मशागत करावी लागेल. तर ॲज सच तिथं नाही होणार, नाही होऊ शकत. सर हो हो, तुमचं म्हणणं मला समजलं. दर 3 महिन्याने कटिंग जरी झाली तर ऊस काय होईल, हा आपला 6 महिन्यांनी वाढून जाईल. 6 महिन्यांनी वाढून जाईल तर ह्या पिकाला हवा असलेलं ऊन ते मिळणार नाही. हां, आणि त्यामुळे काय होईल की हे जे गवत असतं हे स्ट्रेस, यांना ताण पाहिजे. याला उष्णाचा ताण बसला तर क्वालिटी वाढते, याला पाण्याचा ताण बसला तर याची क्वालिटी वाढते. आणि तिथं काय होईल, तुम्ही भरमसाठ पाणी देतात आणि त्याला सावली पडेल. तर हे टेक्निकली सायंटिफिकली हे मला नाही वाटत की हे तिथं आपल्याला घेता येईल. फक्त एक नर्सरी आपण घेऊ शकतो, म्हणजे ते लागवड होते तेव्हा आपण त्याला 3-4 महिने ठेवून मग त्याचं रिप्लांटेशन ट्रान्सप्लांटेशन आपण मोठ्या ठिकाणी घेऊ शकतो. याला पाणी आपल्याला जे जे सोय आहे त्या पद्धतीने देता येईल. फक्त पाण्याची बचत कशी करायची त्याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. स्प्रिंकलर आहे, ड्रीप आहे, कारण की आपल्या भागात ड्रीपर सुद्धा ह्या क्रॉपला लोक घेत आहेत. बघा, दोन्हीमध्ये खर्च वेगळं वेगळं आहे. तुमचा खिशात किती पैसे हा विचार करा. बघा, स्प्रिंकलरचा खर्च, जसं दांडाने पाणी दिलं तर काहीच पैसा लागणार नाही. तुम्ही स्प्रिंकलरनी द्याल तर पैसा जास्त लागेल, स्प्रिंकलर लागेल, त्याला हलवावा लागेल, त्याचा मजुरी वाढेल. मग तेही नाही करायचं असेल तर तुम्ही ड्रीप लावा, ड्रीप लावलं तर अजून पैसा जास्त लागेल. तर हे आपल्याला आधी तुम्ही कमी पैशामध्ये हे प्रोजेक्ट करा, त्या प्रोजेक्टमधून पैसे कमवा आणि मग पुढच्या योजना करा. म्हणजे पहिलं दांडपाणी द्या, पैसा आल्यानंतर मग तुम्ही स्प्रिंकलर लावा, अधिक पैसा आल्यानंतर ड्रीप करा. नाही, ह्याच्यामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे, हाच मुद्दा आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, पाणी नाही साचलं पाहिजे सर. हां हां, नाही सर, पूर गेलं थोडासा 1-2 तासामध्ये गेलं तर काही विशेष फरक पडणार नाही. पण जास्त वेळ राहिलं तर जसं इतर पीक डॅमेज होतील तसं हे पण होईल. ठीक आहे, आम्हाला इथं संधी दिली
आम्ही खरं म्हटलं तर ह्याच्यासाठी सुद्धा मला ॲग्रोव्हिजनला अप्रोच करावं लागलं. त्यांनासुद्धा विनंती करण्यात आली. ते म्हणतील कोणी लोक येते ते कळवा, त्यांचं पण वेळ घ्यावा लागलं. म्हणजे मला खूप म्हणजे कसं तरी करून मी हा घडून आला असा तुम्ही समजा प्रोग्राम, की माझी मनापासून इच्छा आहे की हा प्रोजेक्टला खूप सुटेबल प्रोजेक्ट आहे. आज जसं लोकांजवळ संत्र्याचे मळे आहेत, संत्र्याच्या मळ्यामध्ये हे चांगलं होऊ शकते. कारण की संत्रा जे स्पेसिंग पण असते त्याच्यामध्ये जसं मध्ये पीक लावतं तसं हे घेता येऊ शकतो. संत्र्याच्या पिकामध्ये घेता येऊ शकतो. आणि जिथं 5, 6, 8 वर्षाचे जरी हे असतील तर तिथं हा चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो. खूप जास्त सावली नाही पाहिजे. हां, हो चालेल, शेवगामध्ये चालेल, शेवगामध्ये चालेल, 100%, 100% चालेल. शेवगाची लागवडमध्ये हा प्रोजेक्ट चांगला होऊ शकतो. हो, चांगला विषय आहे. जे लोक उंटावरून शेळी हकलून राहिले, थोडक्यात म्हणजे शेत आहे काटोलला, राहणं आहे नागपूरला, शेत तिथं कुठंतरी आहे वर्ध्याला, इथं नागपूरला राहतात. फोनवर हां आला का रे बा मजूर, लावला का रे बा पाणी, किती बाया, तो लावते 5 बाया, साहेब 10 बाया चालू आहे, काम झालं 2 दिवस, तो म्हणतो साहेब काम संपलंच नाही. हे प्रकार याच्यामध्ये होऊ शकत नाही. बरं सर, पीक आलं होतं, डुकरं घुसले, अर्ध शेत गेलं, त्यांनी विकलं असेल तिथे, पण तो तुम्हाला सांगू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. मजुराचं काहीच काम नाही. म्हणजे इंडस्ट्रीसारखी सुरू होईल. एकदा स्टॅब्लिश झालं क्रॉप, ते इंडस्ट्री आहे. एक प्लॉट कापायचा, खत द्यायचं, पाणी द्यायचं, त्याचं तेल काढायचं. दुसऱ्या दिवशी दुसरा प्लॉट घ्यायचा, कापणं झालं, त्याला खत द्यायचं, पाणी द्यायचं, तिथं तेल काढायचं. म्हणजे इंडस्ट्रीसारखं डेली हा प्रोसेस चालते. हो, तेल काढायच्या कोणताही गवत असेल तर तेल काढायची मशीन एकच आहे. त्याच्या म्हटलं मध्ये कुठलाही बदल नाही. ते तुम्ही 10 शेतकरी जोडले तर. बरं सर. सर नाही सर, कसं आहे की नर्सरी मिळूनही तयार करता येते, एकट्याला तयार करता येते. जर ते शेतकरी ग्रुपमध्ये तुमच्याकडे ऑलरेडी आहे तर हा तुम्ही पॉसिबल नाही आहे. हो, नाही नाही सर, तो 2 एकरावर प्रोजेक्टही सुरू होणार नाही. कारण तुम्हाला सांगतो की ही जे एक मशीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 बॅच कमर्शियली चालवावं लागतात. त्याला 3 टन गवत लागेल एका दिवसाला. मग मला 35 एकर तर तुम्ही बेल तयार करा ना, बाकी कटकट करायचीच गरज नाही. 35 एकरासाठी आपण 3 एकरची नर्सरी देऊ. ते जे लोक शेतकरी असतात त्यांनी तो आपला पैसे गोळा करून आपसामध्ये ती नर्सरी करावी आणि तयार झाल्यावर आम्ही गवत घेऊ त्यांचा. ती मशीन आम्ही टाकायला तयार आहोत. हां, 1 एकरला 25,000 ठोंब लागतील. 1 एकरची ठोंब तुम्हाला ₹1.5 37,500 लागतील. हो, ठोंब लागतील. त्याच्या 4 महिन्यानंतर तुम्ही 10 एकरवर लागवड करा त्याच्यापासून. ते साधारण 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर. ते जमीन पाहून ॲडवाईस करतो आम्ही तुमच्याकडे काय संसाधन, पाणी कसं देणार आहे, जमीनचा कोणता प्रकार, त्याप्रकारे प्लांट टू प्लांट डिस्टन्स, रो टू रो डिस्टन्स. हां, हो, ते आपल्याला 25,000 रोपं बसवायचे आहेत 1 एकरामध्ये 4 महिन्यामध्ये. 35 एकर पाहिजे. हो, नाही कारण की माझं ओव्हरहेड एक्सपेन्सेस वाढून जातील. माझी इन्व्हेस्टमेंट आहे, मला तिथं माणसं ठेवावं लागणार आहेत. बरोबर आहे. नाही, गॅरंटी तर सर जे कागदोपत्री जे होईल तेच करू शकतो, दुसरं काय करू शकतो आपण. त्याच्या पलीकडे दुसरं हे नाही आहे. नाही नाही, बघा कसं माहिती आहे का, मी तुम्हाला 35 एकरची लागवड म्हणत नाही आहे. मी फक्त 2 एकरची लागवड करा म्हणतोय, 2 किंवा 3 एकरची लागवड करा. मशीन मीठ ते टाकायला तयार आहे. नर्सरी करा.
हो तर त्याची कॉस्टिंग कमी येते ना सर. हां. हो मशीन आम्ही टाकू तिथे. हो हो सर, तेवढा विश्वास ठेवूनच सुरुवात करावी लागेल आपल्याला, कारण की आमचे प्रोजेक्ट सुरू होऊन राहिले आता. हे जून जुलैपासून प्रोजेक्ट सुरू होऊन जातील. हो नाही तर गव्हर्नमेंट नाही करू शकत ना सर याच्यामध्ये. गव्हर्नमेंट काय करू शकते आता? तुम्ही तर आहेत, तुम्ही विचार करा याच्यामध्ये कोण हस्तक्षेप करू शकतो. आज डाळिंब आहे, कोण रेट त्यात हे करणार आहे? कोणतं सरकारी यंत्रणा जे डाळिंबाचा रेट फिक्स करणार आहे? बोला. हं. नाही सर, आपण नागपूरचे आहोत आणि मी 16 वर्षापासून, हो 16 वर्षापासून इथं काम करत आहे. आपलं घरही इथं आहे, दारही इथं आहे, सगळं काही इथंच आहे. आणि मशीन सर, माझी तयारी मशीन टाकायची. त्याच्यावरून एक तुम्ही एक पॉझिटिव्ह मेसेज घेऊ शकतात की जी व्यक्ती पैसा लावायला तयार आहेत ती व्यक्ती पळणार नाही, कारण की त्याची इन्व्हेस्टमेंट तिथं आहे. इन्व्हेस्टमेंट, हां ठीक आहे, माझं सगळं घेऊन घ्या, मी काही नाही तर मग तिथं डाऊट येईल. हा काय प्रश्न आहे तुमचा? 20 एकड़ में आपको जाना है तो पहले 2 एकड़ की. हाँ जी. तो सबसे पहले तो आपको 2 एकड़ की नर्सरी करनी पड़ेगी. 2 एकड़ की नर्सरी के लिए लगभग 1 लाख रुपए खर्चा करना पड़ेगा. 4 महीने के बाद में आप उसे 20 या 25 एकड़ का प्लांटेशन कर सकते हैं. या तो मशीन आप लगाइए, या लेकिन ध्यान रहे कि यह क्षेत्र 2 या 3 किलोमीटर के बीच में ही होना चाहिए. मतलब ये नहीं कि एक किसान यहाँ एक बैठा हो और दूसरा किसान 10 किलोमीटर बैठा है. वो प्रैक्टिकल होगा नहीं, क्योंकि हर दिन कटाई होती है, हर दिन तेल निकलता है. 1 किलोमीटर की दूरी भी महंगी पड़ सकती है. हाँ जी. नहीं पानी, देखिए इसमें 2 प्रोजेक्ट है. एक तो सिंचाई हो या एक वर्षा सिंचित हो, यानी बिन बरसात की. तो बिना बरसात की खेती में क्या होगा कि आपको कुछ इस तरह की वैरायटी दी जाएंगी जो उसकी सिर्फ बरसात के भरोसे ही खेती होगी. लेकिन वहाँ हम तेल निकालने की हिम्मत इसलिए नहीं करेंगे क्योंकि इन्वेस्टमेंट ज़्यादा हो जाएगी और जो घास निकलेगा वो बहुत कम निकलेगा. तो आप 2 या 3 कटिंग ले सकते हैं ना. और उसकी तुलना यदि आप उस पारंपरिक खेती से करेंगे तो फायदा ज़्यादा है, नुकसान कम है, रिस्क कम है, बार बार लगाने की झंझट नहीं है, बार बार आपको बारिश का रास्ता देखने की ज़रूरत नहीं है. जा सकते हैं, बिल्कुल जा सकते हैं. हाँ पता है मुझे. तो पानी का इंतज़ार कीजिए, उसके बाद हम प्रोग्राम कीजिए. क्योंकि क्या होगा, पानी का प्रोग्राम सरकार का काम है, और सरकार का काम कब होगा ये सोचने वाली बात है. इसलिए आप पहले पानी की व्यवस्था होने दीजिए. क्योंकि हमने ये देखे हुए केस, आपने जो विषय निकाला है, यहाँ पे 1-2 केस हुए हैं, मैं उनका नाम लेना नहीं चाहता. अपना फ़ायदा लेने के लिए उस किसानों को जड़ें बेच दी गई कि आप ये जड़ें लेके जाइए, इसको लगा दीजिए, पानी आ तो आपका आने ही वाला है, पानी आ जाएगा तो पानी दे देना. पता लगा 6 महीने क्या 2 महीने पानी नहीं आया, वो जड़ें सूख गई. तो पहले पानी की व्यवस्था करिए. आपको जो पम्पलेट दिए उसमें दिए रखा है, पता मैंने. नहीं, उसी उसी मुद्दे को गहराई से हम ले रहे हैं. और बिल्कुल जैसे मतलब हमारे गडकरी साहब जैसे माननीय मंत्री हमारे जो यहाँ कारखाना चला रहे गन्ने का, तो वहाँ पे भी वही सिस्टम होती है कि सारी चीज़ दी जाती है. ठीक है, मैं इतना बड़ा नहीं हूँ कि आप लोगों को इतना पैसा मैं दे सकूँ, लेकिन हम लोग उसी धरती पे काम करना चाहते हैं कि आप घास उगाइए, हमारे लोग वहाँ पर आएंगे, घास काटेंगे, घास लेके जाएंगे, वजन करके आपको घास के पैसे वजन के हिसाब से दे देंगे. हाँ, गवत हे जवळपास 2,500 रुपये टन राहील. हाँ नहीं तो हम नहीं, इसके लिए देखो मैंने वहाँ स्टॉल के ऊपर कुछ सीडी रखी है, यहाँ पे भी मैंने चलाई थी. और इसके बावजूद आप हमसे संपर्क कीजिए, हम यहाँ पे लगी हुई आपको खेत दिखाएंगे कि यह फसल कैसे आ रही है, कितनी हो रही है. हाँ जी.
हाँ जी। नहीं तो वो पेड बेसिस पे होगा, मैं आपको मतलब झूठ नहीं बोलूँगा, क्योंकि आपको हमारा आना जाना है जो भी वो तो लगने वाला है, तो वो होगा, लेकिन एक नॉमिनल अमाउंट होती है। या नहीं तो उससे ठीक ना, उससे बेहतर ये होगा कि देखिए मैं वहाँ पे आऊँगा तो फसल नहीं दिखा पाऊँगा, ठीक है। इससे बेहतर ये होगा कि आपके वहाँ जो जो प्रमुख होंगे, जो उसमें के मुखिया 2 या 4 लोग, उनको नागपुर लाइए, हम उनको पूरा प्रैक्टिकल दिखाएंगे, तो वो ज़्यादा बेटर होगा। सर यहाँ पे मल्टी लोकेशनल ट्रायल अपनी 3 जगह है, एक क्या बोलते हैं इसको, कोंडाली बोरगांव है, और एक कालडोंगरी है, एक खेड़ी परसोड़ी है, और 3 जगह और प्लांटेशन हो गए जिसमें काटोल है, तिवसा है, और एक अमरावती रोड पर एक खापरी गांव में वहाँ पर है। ये अभी तो सर हम लोग मल्टीप्लिकेशन में जा रहे हैं, क्योंकि हमारी रिक्वायरमेंट जो है करीबन 250 से 300 एकड़ है जून जुलाई के अंदर, तो उनके लिए मेरे पास प्लांटिंग मटेरियल होना चाहिए। वो कोलियस था, कोलियस था। हाँ तो वो एक्चुअली वहाँ लेबर का बड़ा प्रॉब्लम हमको हुआ, तो हमको वो खेत छोड़ना पड़ा। नहीं, उससे फोस्कोलिन निकलता है, जापान जर्मनी यूएसए को जाता है वो, बस। चलो ठीक है जी। बांदी, हाँ। देखिए बांदी से हमारा कोई मतलब नहीं है, लेकिन ये सीरियस बात है। मैं इसलिए क्योंकि हमारे पास काफ़ी लोग आ रहे हैं, भंडारा, आपका गोंदिया, इस साइड से, तो उसमें दिक्कत क्या होगी, बारिश के दिनों में आप तो बांदी खोल दोगे, बाकी वाला तो नहीं खोलेंगे, पानी जाएगा कहाँ पर? तो आपकी बांदी खोलने के बाद में भी पानी की निकासी नहीं होगी, इसलिए उसमें प्रयास मत करिए। हाँ आपकी अलग थलग जगह है जहाँ पे बांदी बनी हुई है, लेकिन बांदी फोड़ के पानी निकाला जा सकता है, तब तो आप करिए। लेकिन आपके बाजू वाले सब लोग धान उगा रहे हैं और उनकी बांदियाँ है, तो वो तो पानी निकलेगा ही नहीं, कहाँ निकलेगा पानी? हाँ बिल्कुल। नहीं, पानी वहाँ आने की नहीं है, वहाँ पानी निकालने की बात है। अरे साहब मैं क्या बताऊँ, पानी निकालना ही मुसीबत होगा। नाही नाही सर, त्यांचं म्हणणं काय आहे की मी बांधीमध्ये जर लावलं तर बांधीमध्ये काय होईल की ह्यांच्या शेताची बांधी फोडेल, पण बाकीच्या शेतात जाऊन ते पाणी साचेल, हा जाणार कुठे पाणी? मतलब तो खेत, वो पानी फिर आपके खेत में आएगा वापस। इसमें क्या होगा, हर खेती वाले ने ऐसी जगह बांधी तोड़ते तोड़ते जाना चाहिए कि वो किसी नाले में निकले, लेकिन ये आपके लिए वो दूसरा बांधी क्यों तोड़ेगा? हाँ जी, हो सकता है पानी देने की व्यवस्था करेंगे तो हो सकता है। ठीक है सर, धन्यवाद।